तर काँग्रेसने आज महागाई आणि बेरोजगारी विरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली। इतकंच नाही तर काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत। काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे, मात्र दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही। आणि यानंतर एक मोठी बातमी आहे कर्जधारकांसाठी। रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होऊ शकतात। आरबीआय कडून 0.50% व्याजदर वाढवण्याचा अंदाज आहे। पतधोरण जाहीर करताना महागाईवर नियंत्रण मिळवण्याच्या आव्हानासोबतच भारताला मंदीच्या छायेत न जाऊ देण्याचं देखील आव्हान आरबीआय समोर असणार आहे। आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यास गृहकर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक कार कर्ज महाग होईल। आधीच महागाईशी दोन हात करत असलेल्या सामान्यांवर आणखी भार वाढण्याची भीती यातनं व्यक्त केली जाते।